आता बातमी आहे हवामानासंदर्भात। यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी असेल अशी शक्यता स्कायमेटनं नोंदवलेली आहे। यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी असेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। यंदा मान्सून कमी असणार हे यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं। गेल्या वेळेला मान्सून हा 100%पेक्षा जास्त होता, धुवाधार पाऊस कोसळलेला होता। यावर्षी मात्र मान्सून जो आहे तो सामान्यपेक्षा कमी असेल अशी शक्यता वर्तवलेली आहे स्कायमेटनं। एकूण मान्सून विषयी अंदाज वर्तवणाऱ्या किंवा हवामान विषयक माहिती देणाऱ्या 3 संस्था आहेत। यातील स्कायमेटनं सुद्धा ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ज्यातून या वर्षीचा पाऊस हा कमी असेल असं म्हटलेलं आहे। मधल्या काळात पाऊस ओढ देईल असंही म्हटलं जात आहे। मतलब नेमका कोणत्या काळामध्ये पाऊस ओढ देईल आणि त्यानंतर पाऊस कधी धुवाधार असेल हे देखील आता स्कायमेट हे नमूद करेल आणि त्यातून आपल्याला माहिती समोर येऊ शकेल। अधिक माहिती घेऊया। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, यावेळेला मान्सून कमी असणार आहे, पावसाचा जोर कमी असणार असं कळतंय। कशा स्वरूपात माहिती दिली गेली आहे स्कायमेट कडून? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की सर्वसामान्य जनतेसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का यावर्षी मान्सून सामान्यपेक्षाही कमी राहण्याची शक्यता स्कायमेट वेदर यांनी खरं तर जाहीर केलंय। त्यांनी एक अहवाल सादर केला आणि यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस देखील पडणार आहे। आधी जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे, कारण का महानगरपालिके जरी बोलत आहे की 7 धरणांमध्ये पाणी आहे, तरी देखील काही प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई मुंबईला आता भासवू लागणार आहे। गेल्या वर्षी भारतात जर आपण पाहिलं तर मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता, परंतु यंदा पाऊस जो आहे तो कमी पडणार आणि त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली। एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे मान्सून कमी पडणार आहे, त्यामुळे निश्चितच ही मुंबईकरांसाठी एक धोक्याची घंटा मानली जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। तर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विरार ते डहाणू रोड दरम्यान 15 डब्याच्या रेल्वे गाड्या चालवण्यास सुरुवात केली जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये 2 15 डब्यांच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। विरार ते डहाणू रोड 8 उपनगरीय रेल्वे गाड्या आणि चर्चगेट ते विरार 9 गाड्या धावतील। सध्या 15 डब्यांच्या 211 उपनगरी रेल्वे गाड्या धावत आहेत। यामध्ये 16 उपनगरी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांचीही वाढ केलीच आहे। तसंच अंधेरी ते वांद्रे धीम्या मार्गावरती 15 डबा उपनगरी रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी विलेपार्ले सांताक्रूज फलाटांची लांबी ही देखील वाढवण्यात येते। मुंबई आणि उपनगरातील प्रवास हा सुखकर व्हावा यासाठीचे हे प्रयत्न रेल्वेकडून केले जात आहेत। तुर्तास बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।